महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झालंय. स्वप्न पूर्ण न झाल्यानं त्यांचा आत्मा भटकतोय. त्यांनी आपला स्वतःचा पक्षही अस्थिर केलाय. हे वक्तव्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. मोदी यांचा महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू आहे. अशात महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मोदी काही बोलणार नाहीत तरच नवं. राज्यातलं वातावरण अस्थिर झालेलं आहे. यावर मोदींनी बोट ठेवलंय. महाराष्ट्रातल्या अस्थिर वातावरणाला भाजप जबाबदार असल्याचा आरोप हा सातत्यानं होतोय. हाच आरोप खोडून काढत याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न मोदींनी केलाय. मोदी म्हणतात तसं काय झालं होतं 30-35 वर्षांपूर्वी? शरद पवारांवर आरोप करताना नेमकं काय म्हणालेत मोदी? सध्याच्या राजकारणाशी पवारांचा काय संबंध? पवार कृषी मंत्री असताना नेमकं काय झालं होतं? सर्व जाणून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बखर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पॉलिटिकल केमिस्ट्री संपुष्टात आल्याची चिन्ह पुण्याच्या रेसकोर्स मैदानावरच्या जाहीर सभेतून दिसून आली. पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच शरद पवारांसारख्या सातत्यानं आदर व्यक्त केलेल्या नेत्यावर भटकती आत्मा इतक्या परखड शब्दांमध्ये हल्ला चढवला. त्यामुळे अनेकांना आश्चर्यही वाटलं असणार. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांचा राजकीय वापर काँग्रेसवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रहार करण्यासाठी करवून घेत होते. आपण पवारांविषयी जेवढा आदर दाखवू तेवढे काँग्रेस नेते चिडतात. विशेषतः गांधी परिवार चिडतो हे मोदींना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी पवारांविषयी विशिष्ट आदर बाळगून त्यांच्यावरती टीका आतापर्यंत सौम्य ठेवली होती. पण 2019च्या अनुभवातून शहाणे झालेल्या मोदींनी 2.5 वर्षांपूर्वी शिवसेनेवर प्रयोग केला आणि साधारण वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीवर प्रयोग केला. त्यातून पवार आणि ठाकरे यांना राजकीय धडा शिकवण्याचा अर्धा पोर्शन मोदींनी उरकला. 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मोदींना उरलेला पोर्शन पूर्ण करायचा आहे. त्यामुळेच मोदींनी पवारांवर भटकती आत्मा या शब्दांमध्ये हल्ला चढवला. हा हल्ला वरवरचा नाहीये. हा पवार प्रतिमा भंजनाचा मोदीकृत गंभीर सिनेमा आहे. महाराष्ट्राचं राजकारण जोपर्यंत पवार नावाच्या प्रभावातून बाहेर पडत नाही तोपर्यंत मोदींना अपेक्षित असलेली राजकीय स्थिरता महाराष्ट्रात येणार नाही याची जाणीव आता स्वतः मोदींनाच झालेली आहे. मोदींनी अमित शहांना हाताशी धरून ज्या प्रकारे उत्तर प्रदेशात भाजपचं संघटन वाढवलं, योगी आदित्यनाथ यांना स्थिर केलं, त्यांचं प्रशासन टप्प्याटप्प्यानं मजबूत करून उत्तर प्रदेशाला बिमारू राज्य या प्रतिमेतून सावरून बाहेर काढलं, त्याच पद्धतीनं मोदींना महाराष्ट्राला राजकीय अस्थिरतेतून सावरायचे. त्यात मोदींना पवार नावाचा अडथळा वाटतोय, जो आधी वाटत नव्हता. आता तो त्यांना दूर करायचा असावा. साधारणपणे 30-35 वर्षांपूर्वी आपल्या महत्वाकांक्षेपोटी अस्थिर करण्याच्या खेळाची ही सुरुवात झाली. तेव्हापासूनच महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते अस्थिर झालं. पोलादाचा प्रयोग करून आपल्याच पक्षाला कसं फोडलं याची अप्रत्यक्षरित्या मोदींनी शरद पवारांना आठवण करून दिली. त्यानंतर राज्यातले अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळ देखील पूर्ण करू शकले नाहीत. ते विरोधकांसोबत त्यांच्या पार्टीला आणि त्यांच्या कुटुंबालाही अस्थिर करतायत. 1995 साली भाजप शिवसेना युतीची सत्ता आली, सरकार आलं, त्यावेळीही तो आत्मा त्या सरकारला अस्थिर करत होता. 2014ला न मागता भाजपला पाठिंबा दिला होता. अजित पवारांच्या गौप्यस्फोटानुसार 2017-2018ला देखील शिवसेनेला बाजूला करून राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा प्लॅन होता. हा सर्व इतिहास जो आहे तो मोदींनी 2 शब्दांमध्ये व्यक्त केलेला आहे. आता फक्त राज्याला नाही तर देशाला अस्थिर करण्याचं काम हा आत्मा करत आहे, असा हल्लाच मोदींनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावरती केलेला आहे. शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी काय केलं असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केलाय.
पुण्यातल्या सभेत अस्थिर आत्मा म्हटल्याच्या नंतर माढा इथल्या सभेत त्यांनी पवारांच्या कृषी धोरणांवरती हल्ला चढवला. त्यांच्या कार्यकाळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखान्यांना आयकराच्या जाचातून सोडवण्यासाठी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांना अनेक पत्र लिहिली, पण काहीच झालं नाही असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या कार्यकाळात ऊस FRP केवळ 200 रुपये होती, आता ती 340 रुपये प्रति क्विंटल आहे. त्यावेळी ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्याकडे एरिया पेमेंटसाठी फेऱ्या मारायचे, पण आता देशभरात 70% एरिया पेमेंट करण्यात आलेला आहे. 2014 मध्ये देशात 57,000 कोटींचं एरिया पेमेंट करण्यात आलंय. यावर्षी हा आकडा 1,14,000 कोटींवरती पोहोचल्याचं त्यांनी जाहीर केलंय. मागच्या 10 वर्षात शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान मोदींनी पवारांवर केलेल्या या टीकेला अर्थातच राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले. नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय असा हल्ला संजय राऊत यांनी केलाय, तर रोहित पवार यांनी FRP वरून मोदींवरती टीकास्त्र सोडले. एक्स वरती त्यांनी आपली ही जी टीका आहे ती केलेली आहे. एकूणच राज्यातलं अस्थिर राजकारण, त्यावर मोदींनी ठेवलेलं बोट, विरोधकांकडून पुन्हा टीका, या सगळ्यात सर्वसामान्य मतदाराची भूमिका 4 जूनला जाहीर होणार आहे. ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.